श्री शनी महिम्न स्तोत्र. या शनी मंत्राचा जप करावा. सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः मंदच्चारः प्रसन्नात्मा पीडां हर्तु मे शनि. द्विभुजां दीर्घदेहाय दंडपाशधराय च पिंगाक्षी यमरूपाय शनिदेवाय नमो नमः. ओम श्री शनैश्वराय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराय गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांग. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरु राया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहल. तो ऋषी मुनी संतजन भूतगण आणि सज्जन करुणी तयांसी नमन. शनी महिम्न स्तोत्र आरंभिले. जरी रविचंद्र मंगळ ग्रह श्रेष्ठ बुध गुरु हेही ज्येष्ठ तरीही त्यात अतिवरिष्ठ शनी महाराज जाणारे. त्यांची 7.5 असते ज्याला संकटे भोगावी लागती त्याला कोठे आळ येती वाट्याला अन्न दशा होत असे. असले नसले सर्व जाते 18 विश्वे दारिद्र्य येते मनात येते भोगलते विचार आत्मघाताचे. उज्जैनीचा थोर नृपती विक्रमादित्य पराक्रम येती त्याच्या समान या जगती अन्य नव्हता कोणीही. त्याचे वरी शनीचा कोप जाहला म्हणून चोरीचा आळ आला. राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडले. एका तेलाच्या सुनेने जात असता वाटेने त्या छोट्या लोळस दयेने आपल्या घरी आणले. तेथे भोगीत असता ऐतना रोज हाकी तेलाचा घणा म्हणे शनिदेवा करी करून अपराधांची क्षमा करी. तुझं 7.5 वर्षांचा फेरा भोवला आहे मला पुरा आता सोडून ताठा तोरा शरण आलो मी तुला. हे कृष्णांगा नीला छायासुता तृप्तीना निरंतर क्षुधा पीडिता भीषणा रौद्रा कृतांता शनिग्रहाय नमः. कंठी नीलमणी धारका कालाग्नी कराली सर्व भक्षका मंदगते नक्षत्र गणनायका शनिग्रहाय नमः. हे श्यामल देहा सूर्यपुत्रा नित्य योगपरायणा ज्ञाननेत्रा श्वेतकंठा कठोर देह गात्रा शनिग्रहाय नमः. तप्तग्ध देहा कृष्णवर्णा सकल ग्रहांचा तू राणा कुप्ता देशी दुःख यातना शनिग्रहाय नमः. अश्वत्थवासी पिंगट नेत्रा दीप्तिमान जटाधरा पुरुष गातात तापसी निस्पृहा महिष संयुता शनिग्रहाय नमः. विक्रमाने ऐशी स्तुती केली तेव्हा शनीला दयाली जणे पुढ्यात प्रकट झाली भव्य मूर्ती शनिदेवाची. शनी म्हणे राजा विक्रमा कळला ना तुझा माझा महिमा. दुःख संकटांची नसते सीमा होता माझे उपकार. इंद्र चंद्र आणि सप्तर्षी सिद्धयोगी तारका राशी मम वक्र दृष्टीने त्यांचे स्थान भ्रष्ट करीतो. रावण जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा गेलो त्याच्या राशीला सुवर्णालंकार जाळून मी त्याला नष्ट करविला क्षणात. कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे ज्यांचे नाव माझ्या अवकृपेचा अनुभव त्यांनाही पहा आला असेल. एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखवला मी एक चमत्कार करताना मी 1.25 प्रहरातच नमला तो. हे ऐकून विक्रमाने शनीला केली सहस्त्र वंदने नम्र होऊन मग त्याने चरणी मस्तक ठेवले. शनी महाराज प्रसन्न झाला. राजाचा दुःखभोग संपला. पूर्वीपेक्षाही तत्क्षणाला दिव्य देह जाहला. ऐसा शनीचा प्रताप प्रचिती येते आपोआप कल्याण होते अमाप शनीच्याच कृपेने. शनी महिम्न स्तोत्र असता सन्निध भूके खेते आणि संबंध महासंकटे ही विविध दूर पळती निश्चय. न करावी शनीची निंदा शरण जावे त्याला सदा 7.5ची तीव्र आपदा दूर तोच करी. ब्रह्मा विष्णू शंकर यांचाही ज्याचा दरारा फारतो महान ग्रह शनीश्वर प्रार्थना त्याची करावी. म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहणाता. छत्र धरून तुझ्या कृपेचे रक्षण करावे नित्य आमचा भय नसावे कधी कोणाचे आधी व्याधीही नसाव्या. मानसिक वाचिक काही कशी पापे असती अनेक दूर करायची तूच एक समर्थ असतीस दयाळा. धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भातीत बरकत यावी गृही सुख शांती नांदावी विस्तारावी वंशवे. जे जे कार्य मी हाती घेईन त्यात मला सुयश देऊन मनोत माझे सफल करून आनंदी आनंद करावा. जनीवनी एकांती कशाचीच मला नसो भीती गदा घेऊन तू हाती शत्रुनाश करावा. तुझी होता वक्रदृष्टी राज्य नगरे सर्व सृष्टी क्षणात होती दुखी कष्टी नष्ट सर्व होत असे. सुरासुरांचा मानवांचा वृक्षांचा पशुपक्ष्यांचा दृष्टीपाते नाश करसीसाचा तुष्ट होता करीसी कल्याण. म्हणून ही होतू सुप्रसन्न देई आम्हा ऐश्वर धनधान्य आरोग्य आयुष्य संपूर्ण आलो मी शरण तुला. उडीत तेल शेंदूर रुईच्या पानाफुलांचा हार या वस्तू मारुतीस प्रिय फार त्याच शनीला अर्पाव्या. हाती 4 अक्षता घेऊन मारुतीस करावे समर्पण मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा. किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही स्थान असे शनीचे तेथे केलेल्या पूजेचे महत्व मोठे जाणार.
येता प्रत्येक शनिवार दिन करावे शनिग्रहाचे पूजन. शनिमहिमा स्तोत्र पठण अवश्य मात्र करावे. ऐसी करता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होई जाणा देईल भोगनाना इच्छापूर्वी सर्व. कोणत्याही एका शनिवारी 5 विद्यार्थी बोलावणी घरी गुळाचा खडा ठेवून हातावरी एक स्तोत्र द्यावे. हे 7:30चा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय जाळीविल्या. सत्य सत्य वाचाही. 7:30 असलेल्यांनी शनिमहिमा वाचावे. दर दिनी विद्या धनार्थींनी पाठ करून मारुती समोर म्हणावे. लग्नार्थी पुत्रार्थी किंवा बेकार यांना तर हे उपयुक्त फार. सर्व इडापिडा होऊन दूर होईल मनासारखी. मात्र नास्तिक वृत्ती नसावी, मनी खरी श्रद्धा असावी आणि मग प्रचिती पाहावी म्हणे मिलिंद माधव. म्हणू नये हे सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे. शनिकोपता संकटे येतील नाना परींची म्हणून आगीशी खेळू नये. शनीला नावे ठेवू नये तरीच तुमची त्याला दया येईल आणि कल्याण होते. करिता शनीसी नमन सर्व ग्रहपीडा होतील निवारण. लाभेल सुखशांती समाधान नवग्रहांच्या कृपेने. असू शके 1902 वर्षी श्रावण मासी शुक्ल द्वादशी शनिवारी शनी प्रदोषी शनी महिना पूर्ण झाले. मिलिंद माधव कृत शनी महिना स्तोत्र संपूर्ण. ओम शनिदेवाय नमो नमः. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु.